छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला पाण्यासाठी आक्रमक. पुंडलिक नगर परिसरात पाणी सोडलं जात नसल्याचा महिलांचा आरोप. तर महिलांनी पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना दाखवला इंगा. बळवंत वानखडेंचे उत्पन्न 22 लाख रुपये. तर वानखडेंकडून आयकर विवरणात माहिती. ग्रामपंचायत सदस्य ते आमदार आता लढवणार खासदारकीची निवडणूक. छत्रपती संभाजीनगरमधील मराठा समाजाच्या बैठकीत झालेल्या मारहाण प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल. सुरक्षिततास लोकसभेत संधी देण्याची केली होती मागणी. राज्यात बालमृत्यू दरात घट. बालमृत्यू दर 1022 वरून 18 वरती. तर नवजात मृत्यू दराचंही प्रमाण घटलं. राज्यात 10 दिवसात 3 वाघांचा संशयास्पद मृत्यू. गेल्या वर्षभरात सर्वाधिक 52 वाघांचा मृत्यू. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या अहवालात माहिती समोर. साताऱ्यातील पाटणमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात. पावसामुळे कलिंगड, काकडी, स्ट्रॉबेरी, आंबा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. पुणे विमानतळाचा उन्हाळी हंगाम 31 मार्च पासून दिवसाला 200 पेक्षा अधिक विमानं होणार उड्डाण. तर पुणे विमानतळावरून 5 ते 6 नव्या विमान सेवा सुरू होण्याची दाट शक्यता. पुणे रेल्वे विभागाचं बुकिंग जूनपर्यंत फुल. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे गाड्यांचं तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागतेय. तर रेल्वे प्रशासनाकडून जादा रेल्वे गाड्यांचा तयार करण्यात येणार आहे नियोजन. शरद मोहोळ हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांची मुदतवाढ. 15 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयाकडून मुदतवाढ. लखनौ सुपर जायंट्सच्या मयांक यादवची पदार्पणातच जबरदस्त कामगिरी. 3 विकेट घेऊन पंजाब किंग्स 11 विरुद्धच्या लढाईत महत्त्वाचा वाटा. यंदाच्या IPL मोसमातला टाकला सर्वात वेगवान चेंडू. मेघा इंजिनिअरिंगची 60% देणगी भाजपला. निवडणूक रोखे खरेदीनंतर सरकारी कंत्राट. सत्ताधाऱ्यांना फक्त शरद पवार यांनाच हरवायचंय, त्यामुळे घर फोडून बहिणीला उमेदवार केलं. सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका. तर माझं काम बघून मतदान करा, सुळेंचं नागरिकांना आवाहन. रावेर लोकसभेत महायुतीत नाराजी नाट्य. आमदार चंद्रकांत पाटलांची रक्षा खडसेंवर नाराजी. भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एकाच घरात एकाच तालावर नाचत आहे, चंद्रकांत पाटलांची टीका. दिल्लीत जागावाटपासंदर्भात इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक. बैठकीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत दिल्लीत. तर महाविकास आघाडीतील तिढा असलेल्या जागांवर केली जाणार चर्चा. इंडिया आघाडीची दिल्लीत लोकशाही वाचवा रॅली. इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष रॅलीत सहभागी होणार. केजरीवालांच्या पत्नी सुनीता केजरीवाल देखील राहणार उपस्थित. इंडिया आघाडीच्या महारॅलीला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून मेरठमध्ये जाहीर सभा. सभेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार प्रचाराला सुरुवात. महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व क्लस्टर प्रमुखांची आज महत्त्वाची बैठक. भाजप प्रदेश कार्यालयात संध्याकाळी 6 वाजता बैठकीचं आयोजन. बैठकीला फडणवीस आणि बावनकुळे राहणार उपस्थित. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत महत्त्वाची बैठक. सांगलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत करायची की मित्रपक्षाचा उमेदवार मान्य करायचा, या संदर्भात निर्णय होणार. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून 5 उमेदवारांची यादी जाहीर. बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हेंना उमेदवारी. तर निलेश लंके, अमर काळे आणि भास्कर भगरेंना देखील उमेदवारी जाहीर. बारामतीतून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर. बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार अशी होणार लढत. ठाणे लोकसभेसाठी भाजपकडून संजीव नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा. भाजपच्या चर्चेमुळे शिवसेनेमध्ये चलबिचल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.